नमस्कार मित्रांनो, सुजय आयसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण अँशियंट इंडिया शिकणार आहोत. अँशियंट इंडिया आपल्या GS1चा जो पेपर आहे 2025चा राज्य सेवेचा जो मुख्य पेपर 1 आहे GS1, त्याच्यामध्ये पहिलाच पार्ट आहे इंडियन कल्चर, त्याचे सायलेंट ॲस्पेक्ट ऑफ आर्ट फॉर्म्स, म्हणजेच भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूचा समावेश केला राहील. तर यामध्ये मित्रांनो मेन्सला डायरेक्ट क्वेश्चन येतात या टॉपिकवर, म्हणजे आर्ट अँड कल्चरच्या जो मुख्य परीक्षा असते त्याला क्वेश्चन येतात. साधारणतः UPSCला पाहिलं तर दरवर्षी एक 3 क्वेश्चन असतात, म्हणजे 15-15 मार्कचे 2 असतात किंवा 10-10 मार्कचे 2 आणि 15 मार्कचे 1, म्हणजे 30 ते 50 मार्कपर्यंत याच्यावर मेन्सला क्वेश्चन येतात. ओके, तर आता मी डिस्कशन कशाचं घेणार आहे, तर मी डिस्कशन घेणार आहे अँशियंट इंडिया, जी NCERT आहे, जुनी NCERT. UPSCला सुद्धा हा टॉपिक कवर करायचं म्हटलं तर मोस्ट ऑफ 90% मुलं हिस्ट्रीचं जे NCERTचं बुक आहे अँशियंट इंडिया क्लास 11 RS शर्माची जी NCERT जुनी ती वापरतात. तर त्याच्यावर त्या बुकचे जे पहिले 2 चॅप्टर आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहिल्या चॅप्टरवर आपण मॉडर्न हिस्टोरियन्स ऑफ अँशियंट इंडिया यापासून सुरुवात करणार आहोत. ओके, तर मित्रांनो आपल्याला एक कसं काय क्वेश्चन येऊ शकतो आता, की कोलोनियलिस्ट जे आहेत, म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनी असतील किंवा ब्रिटिशर्स असतील, अरायव्हड इन नीड ऑफ रिसर्च इन इंडिया. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आले व्यापार करायसाठी भारतामध्ये, जेव्हा मुघल साम्राज्य होतं. ओके, त्याच्यानंतर जेव्हा मुघल साम्राज्याचा जेव्हा अस्त झाला, त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे जो 1818 म्हणा, जेव्हा दुसरं युद्ध झालं महाराष्ट्रामध्ये, चौथं जे मराठा इंग्रज युद्ध झालं 1818, जेव्हा पेशव्यांच्या सोबत, त्याच्यानंतर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीला देशामध्ये किंवा त्याच्या पूर्वीपासून ईस्ट इंडिया कंपनीला देशामध्ये आपल्या देशात जे लॉ आहेत, जे कायदा आहे, ते शिकून घ्यायची गरज पडू लागली. तर हे का पडू लागली, की एक बेसिक गोष्ट आहे, जर आपल्याला एखाद्या राज्यामध्ये म्हणजे किंवा एखाद्या जॉग्राफिकल एरियामध्ये जर आपल्याला राज्य करायचं असेल, तर तिथल्या आपल्याला संस्कृती, तिथल्या आपल्याला लँग्वेज, तिथल्या जे सामाजिक परंपरा आहेत याची जाणीव करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं कोलोनियल म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनी त्यांना अशी गरज निर्माण झाली की आता आपल्याला भारतीय संस्कृती शिकली पाहिजे. भारतीय लँग्वेज असेल, जे काही ग्रंथ असतील, हिंदूंचे ग्रंथ, मुस्लिमांचे ग्रंथ, ते काही सामाजिक परंपरा, कायदे असतील ते शिकले पाहिजेत. त्याच्यामुळं त्यांची गरज निर्माण झाली. ओके, मग मॉडर्न रिसर्च स्टार्ट इन कधी सुरू झाला, सेकंड हाफ ऑफ 18th सेंचुरीला सुरू झाला. ओके, म्हणजे 1750 पासून मॉडर्न रिसर्च सुरू झाला. ओके, कोलोनियलिस्ट पासून. ओके, तर काय ह्याची तुम्हाला सांगितलं आता, की कोलोनियल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी हे खूप महत्त्वाचं होतं त्यांच्या दृष्टीने, कारण की 1765 साली बंगाल आणि बिहार त्यांच्या आधिपत्याखाली आलेलं, कुणाच्या, ईस्ट इंडिया कंपनीचे. ओके, आणि त्यांना खूप कठीण वाटू लागलं की ॲडमिनिस्टर हिंदू लॉ ऑफ इनहेरिटन्स, जो हिंदू कुळ कायदा आहे, त्यांना तो ॲडमिनिस्टर करणं, ते चालवणं त्यांना खूप कठीण जावं लागलं. त्याच्यामुळे त्यांना अशी गरज भासू लागली की आपल्याला आता याचा भारत देशातील संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. ओके, मग त्याच्या दृष्टीने काय झालं 1776ला, हे तुम्ही लक्षात ठेवा, मेन्स जे आन्सर रायटिंग असते त्याच्यामध्ये हे मुद्दे आले पाहिजे. तर 1776ला काय झालं, क्रोनॉलॉजीनुसार मनुस्मृती माहिती आहे तुम्हाला, एक हिंदूचं एक लॉ बुक होतं, त्याच्यावर आंबेडकरांनी नंतर ते जाळलं वगैरे, टीकाही करतात लोक, तो भाग वेगळा. पण त्याचं ट्रान्सलेशन केलं इंग्लिशमध्ये, त्याचं नाव दिलं अ कोड ऑफ जेंटू लॉज. ओके, 1776मध्ये मनुस्मृतीचं ट्रान्सफर्ड इंग्लिश ॲज अ कोड ऑफ जेंटू लॉज. ओके, मग त्यावेळी त्यांना कोणी मदत केली, पंडित जे आहेत ह्या कामामध्ये, फक्त मनुस्मृतीचंच म्हणत नाही मी, जे काही कोड असतील वगैरे, तर पंडित जे आहेत त्यांनी हिंदूच्या जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये पंडितांनी मदत केली, आणि मौलवीज आहेत त्यांनी मुस्लिमांचे जे काही स्क्रिप्चर असतील, ग्रंथ असतील, त्याच्या अनुषंगानं इंग्रजांना, ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही अधिकारी असतील त्यांना मदत केली. ओके, मग नंतर 1784 लक्षात ठेवा तुम्ही, 1784ला काय झालं, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना झाली. 1784ला एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना कुठं झाली, कलकत्त्याला झाली, हे लक्षात ठेवा. ओके, कुणी केली, सर विल्यम जोन्सने केली, सर विल्यम जोन्स. ओके, सर विल्यम जोन्सने एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल 1784ला कलकत्तामध्ये त्याची स्थापना केली. ओके, आणि त्याने एक बुकसुद्धा ट्रान्सलेट केले की अभिजाना शकुंतलम इंटू इंग्लिश. 1789ला त्याने ते बुक ट्रान्सफर केलं. ओके, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं, अभिजाना शकुंतलम हे बुक सर विल्यम जोन्स यांनी 1789ला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. नंतर भगवद्गीता
नंतर भगवद्गीता इन इंग्लिश कधी आली? 1785ला. ही क्रोनॉलॉजी लक्ष. 1784ला एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल आली. नंतर 1785ला भगवद्गीता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली. ती कोणी केली तर विल्किन्सने केली. WILKINS विल्किन्सने केली 1785ला. ओके. एक वर्षानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालच्या एक वर्षानंतर भगवद्गीता विल्किन्सने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली. नंतर काय झालं मग हे एक लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर हे झालं बरं का. म्हणजे किती 84 एक लक्षात ठेवा तुम्ही, 85 एक लक्षात ठेवा आणि किती 89 हे 3 लक्षात ठेवा. 89ला अभिज्ञान शकुंतलम हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. ओके. नंतर 1804 एक लक्ष बॉम्बे एशियाटिक सोसायटी किती झाली 1804 साली बॉम्बे एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. प्रिलिम्सला सुद्धा असा क्वेश्चन येऊ शकतो की अरेंज क्रोनॉलॉजी. हे क्रोनॉलॉजी देणार. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल असो, भगवद्गीताचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असो किंवा बॉम्बे एशियाटिक सोसायटी असो. त्यांनी त्याच्यानंतर 1823ची एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन ह्याची क्रोनॉलॉजी च्यावर क्वेश्चन येऊ शकतो. किंवा मेन्सला असा क्वेश्चन येऊ शकतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतीय जे काही कायदे परंपरा जे काही कुळ कायदे असतील ते ट्रान्सफर कसे केले, त्याची सुरुवात कधीपासून केली असा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. तर विल्यम जोन्सनं काय सांगितलं की युरोपियन लँग्वेजेस आहेत. ओके. युरोपियन लँग्वेजेस आहेत. युरोपियनमध्ये ज्या काही कंट्री असतील, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, UK असेल, त्यांचं ओरिजिन संस्कृत आणि इराणियन लँग्वेजेसमध्ये आहे. ओके. युरोपियन लँग्वेजेसचं जे काही ओरिजिनल त्याचं मूळ आहे संस्कृत आणि इराणियन लँग्वेजमध्ये. मग त्याच्यामुळं काय झालं इंडोलॉजिकल स्टडीजला सुरुवात झाली. आणि त्या इंडोलॉजिकल स्टडीजला सुरुवात विल्यम जोन्सनं असं सांगितल्यामुळं इंडोलॉजिकल स्टडीला सुरुवात झाली. आणि फ्रान्स, रशिया, जर्मनी यासारख्या देशामधून स्कॉलर आपल्या देशामध्ये येऊ लागले आणि त्यांनी याची सुरुवात केली. ओके. कशी सुरुवात केली की भारतीय भाषांची सुरुवात केली. त्याला इंडोलॉजिकल स्टडीज म्हणतात. ओके. तर इंडोलॉजिकल स्टडीजचे जो कोण असेल तर त्याचं कुणाला एक श्रेय दिलं जातं तर त्याचं नाव आहे F. मॅक्स मुलर. ओके. इंडोलॉजिकल स्टडीजचा जर एखादा क्वेश्चन आला हु इज द फादर ऑफ इंडोलॉजिकल स्टडीज इन इंडिया तर त्याचं नाव आहे F. मॅक्स मुलर देण्यात ठेवा तुम्ही. ओके. किंवा जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे F. मॅक्स मुलरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके. नंतर त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 1857 साली एक उठाव झाला. ओके. 1857 साली. ओके. तर त्याच्यामुळं काय झालं की 1857 साली उठाव झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे इंडिया ॲक्ट आल्यानंतर 1858 आल्यानंतर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार संपल्यानंतर 61चा ॲक्ट असेल. तर यावेळी काय झालं की ह्याच्यानंतर व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं की ब्रिटिशांना म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला असं जाणवलं त्यांचे डोळे उघडले त्यावेळी आपण इट वॉज आय ओपनर फॉर ईस्ट इंडिया कंपनी ऑर ब्रिटिश. ओके. आणि त्यांना काय कळालं त्यांना असं जाणवलं की आता आपल्याला नॉलेज आणि मॅनर जे सोसायटी आहे सोसायटीमधलं जो काय परंपरा आहे त्याचं आपल्याला नॉलेज घेणं जर आपल्याला भारत देशावर पुढील काळामध्ये जर रूल करायचं असेल राज्य करायचं असेल तर आपल्याला ह्या सोसायटीचं नॉलेज घेणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. हे कधी समजलं 1857च्या रिव्हॉल्ट नंतर. मग काय झालं इव्हन ख्रिश्चन मिशनरी ज्या होत्या त्यांना सुद्धा असं ख्रिश्चन मिशनरींचा काय उद्देश होता की जे हिंदू लोक आहेत जे त्यावेळी कसं होतं आपल्या समाजामध्ये इव्हन आता सुद्धा की जातीभेद खूप होता. मग ते जे 4 वर्ग होते समाजामध्ये ब्राह्मणी हे असतील क्षत्रिय असतील शूद्र असतील. ओके. ह्यांच्यामध्ये जो काय जातीयवाद होता त्याचा फायदा ख्रिश्चन मिशनरींना घ्यायचा होता की त्यांचं असं ध्येय होतं की जे ह्या हिंदू धर्मामधील जो काही जातीयवाद आहे त्याचा फायदा घेऊन आपण बऱ्यापैकी लोकांचं ख्रिश्चन धर्मामध्ये आपण परिवर्तन करायचं. त्यांना सुद्धा त्याच्या दृष्टीने त्यांना सुद्धा भारतीय सोसायटीचं नॉलेज घ्यायचं होतं. ओके. मग त्याच्या दृष्टीनं एन्शियंट स्क्रिप्चर जे भारताचे जे काही ग्रंथ आहेत जुने तर ते ट्रान्सलेट करायला सुरुवात झाली. ओके. मग त्यांनी कसं सांगितलं आता ऑब्विसली जर दुसरा व्यक्ती जर आपली हिस्ट्री सांगत असेल ओके तर तो ऑब्विसली त्यांची हिस्ट्री ग्लोरीफाईड करणार ते त्यांची हिस्ट्री चांगली सांगणार. ओके. तर त्यांनी सांगितले की भारताकडे हिस्ट्रीच नाही. इंडिया लॅक द सेन्स ऑफ हिस्ट्री. भारताकडे हिस्ट्रीच नाही किंवा भारताकडे इतिहास नाही कारण की त्यांना इथं रूल करायचं होतं. बरोबर. मग त्यांना ते सांगणे गरजेचं होतं. मग नंतर काय झालं मग विन्संट हे एक नाव लक्षात ठेवा विन्संट आर्थर स्मिथ किंवा स्मिथ जरी म्हटलं तरी चालेल. त्याने एक बुक लिहिलं अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया. ओके.
हीच त्याचा अप्रोच कसा होता, प्रो इम्पेरियलिस्ट, जे काय साम्राज्यशाहीचं जे धोरण होतं त्यांना अनुसरून विन्सेंट आर्थर स्मिथचं लेखन होतं. ओके. आणि त्याचा जो अप्रोच होता तो प्रो इम्पेरियलिस्ट होता. मग त्यानं असं जस्टिफाय केलं की जेव्हा 300व्या शतकामध्ये, म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये अलेक्झांडरने जेव्हा आक्रमण केलं. आता अलेक्झांडर आक्रमणचा उल्लेख देशात जी काही हिस्ट्री आहे, त्यांनी त्यावेळी जी हिस्ट्री लिहिली प्राचीन भारताच्या ज्या काळामध्ये, म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये त्याचा उल्लेख सापडत नाही. पण ग्रीसचे जे काही सोर्सेस आहेत, ग्रीस म्हणजे ग्रीक हिस्ट्रीचे, त्याच्यामध्येच अलेक्झांडरचा इन्व्हेजनचा उल्लेख सापडतो. ओके. मग ह्यानं काय केलं, विन्सेंट आर्थर स्मिथनं जस्टिफाय केलं ॲटोक्रसी अँड कोलोनियल रूल. त्यांना असं सांगितले की आम्ही इथं जे राज्य करतोय ते अगदी बरोबर आहे, म्हणजे जस्टिफाय केलं त्यांनी. ओके. मग त्याला आपण म्हणतो की आपण प्रोपोगंडा फॉर फॉल्स रूल, हे एक त्यांनी प्रोपोगंडा वापरायला सुरुवात केली. मग आता बरोबर आहे, याला चॅलेंज देणं खूप महत्त्वाचं होतं. ओके. हे जे काही त्यांनी हिस्ट्री लिहिली, ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश गव्हर्नमेंट असेल किंवा जो मिशनरीजने जे काही भारताची जी इमेज दाखवली त्यावेळेची, किंवा एन्शियंट इंडियाची जी काही इमेज दाखवली, त्याला चॅलेंज करणं खूप गरजेचं होतं. मग ते चॅलेंज कोणी केलं आपण ते पाहूयात. तर त्याच्यामध्ये कोण होते, राजेंद्र लाल मित्र. हे नावं लक्षात ठेवा फक्त तुम्ही, फारसं नावं खूप महत्त्वाची, 7 ते 8 नावं आहेत, हे मेनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ओके. तर त्यांनी काय पब्लिश्ड वेदिक टेक्स्ट. ओके. त्यांचं बुक आहे इंडो आर्यन्स नावाचं, त्यांनी बुक पब्लिश केलं. तर काय नाव आहे त्याचं, इंडो आर्यन्स. आणि कम्पेअर्ड कास्ट त्यांनी काय सांगितलं बाबा, हे तुमचं युरोपियन देश आहे त्याच्यामध्ये ऑब्वियस तुम्हाला माहीत असेल की त्यावेळी क्लास सिस्टीम होती. ओके. क्लास मग वर्ग असायचे, ते कशानुसार, लेबर वर्ग असायचे. एक स्लेव, म्हणजे आपण त्याला नोकर स्लेव म्हणतो आपण त्याला, वेट बिगारी म्हणतात त्याला मराठीमध्ये बोलायचं तर. क्लास होता तिथं, लेबरच्या इन्कमनुसार क्लास होता. मग त्यांना काय राजेंद्रलाल मित्रांनी काय सांगितलं की तुमच्याकडे जशी क्लास सिस्टीम आहे आणि ती तुम्ही जस्टिफाय करता, तशीच आमच्या देशामध्ये सुद्धा कास्ट सिस्टीम आहे. हे कोणी सांगितलं, राजेंद्र लाल मित्र यांनी त्यांच्या इंडो आर्यन्स नावाच्या बुकमध्ये. नंतर आर जी भांडारकर माहीत असतील, आर जी भांडारकर ऑब्वियसली महाराष्ट्रीयन होते. त्यांनी काय केलं की पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ डेक्कन आणि सातवाहनावर स्टडी केली. ओके. आणि वैष्णविझमवर सुद्धा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांनी विडो रिमॅरेजचे सुद्धा विडो रिमॅरेजला, विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. कुणी, आर जी भांडारकर यांनी. ओके. नंतर व्ही के राजवाडे, हे लक्षात ठेवा, बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन नाव आहेत. त्यांनी काय केलं, ते प्रत्येक गावोगावी फिरले बरं का. व्ही के राजवाडे प्रत्येक गावोगावी फिरून त्यांनी संस्कृत स्क्रिप्टचा अभ्यास केला. त्यांनी मराठा हिस्ट्री, छत्रपती शिवाजी महाराजांची हिस्ट्रीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी असं लिहिले की त्यांनी लिहिलं इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेजवर त्यांनी 1926 साली, पण हे काही बुक नाही, इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेजवर त्यांनी 1926 साली लिखाण केलं. ओके. कुणी केली, व्ही के राजवाडे. नंतर कोण, पांडुरंग वामन काने, पांडुरंग पी व्ही काने म्हणतात त्यांना. त्यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र लिहिलं त्यांनी. ओके. एन्शियंट सोशल लॉज अँड कस्टम्सवर त्यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र नावाचं एक बुक लिहिलं म्हणा, पांडुरंग वामन काने यांनी. ओके. नंतर कोण आहे, देवेंद्र भांडारकर. हे आर जी भांडारकर यांचे मुलगाच आहे हा, देवेंद्र आर भांडारकर. ते इपिग्राफिस्ट होते, म्हणजे काय, जे इन्क्रिप्शन असतो, जे अशोकाचे पिलर वगैरे असतात त्याच्यावरचं त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. त्यांचं नाव आहे देवदत्त आर भांडारकर. इपिग्राफिस्ट होते. त्यांनी बुक लिहिलं सम्राट अशोका, जे मौर्यन राजा होता, त्यांच्यावर त्यांनी अभ्यास केला. नंतर कोण आहे, हेमचंद्र रायचौधरी. रायचौधरीने काय केलं, हिस्ट्री फ्रॉम महाभारता तो गुप्ता पिरियड. त्यांनी महाभारत म्हणजे काय, जी भारतात जे ट्राईब होती त्यावेळी, त्याच्यावरूनच आपल्याला भारत नावाच्या ट्राईबवरूनच आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. बरोबर. हे इसवी पूर्व शतकातल्या गोष्टी आहेत. तिथून त्यांनी, म्हणजे महाभारतापासून गुप्ता पिरियडपर्यंत त्यांनी भारताचा इतिहास सांगितला, त्याच्यावर अभ्यास केला. कुणी, हेमचंद्र रायचौधरीने. नंतर कोण आहे, आर सी मजुमदार, हिस्ट्री अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि के पी जयस्वाल, त्यांनी एक्सप्लोरिंग द मिथ ऑफ इंडियन डिस्पोटिझम. ओके. तर आता हे नाव एकदा आपण रिपीट करूया, रिवाइज करूया नावात. तर कोण, राजेंद्रलाल मित्र, आर जी भांडारकर, व्ही के राजवाडे, पांडुरंग वामन काने आणि आर जी भांडारकर यांचेच मुलगा देवदत्त भांडारकर, हेमचंद्र रायचौधरी, आर सी मजुमदार आणि के पी जयस्वाल. ओके. नंतर आता काय, ह्या चॅप्टरमध्ये ना
जो काही एन्शियंट इंडियाचा जो काही चॅप्टर दिला त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट्स मी सांगेन, हे फक्त तुम्ही प्रिलिमच्या दृष्टीने लक्षात ठेवा. तर अर्लिएस्ट इन्स्क्रिप्शन कुठलं भारतामध्ये, अर्लिएस्ट इन्स्क्रिप्शन सुरुवातीचं इन्स्क्रिप्शन असेल तर ते कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलं, तर लक्षात ठेवा प्रकृत. तर प्रिलिम्सला क्वेश्चन येऊ शकते की भारतामध्ये अर्लिएस्ट सुरुवातीच्या इन्स्क्रिप्शनची भाषा कोणती होती, तर मग प्रकृत होती, संस्कृत होती किंवा पाली भाषा होती, तर त्याचं उत्तर आहे प्रकृत भाषा. ओके. थर्ड BCला संस्कृत, ओके, प्राकृत आली सुरुवातीला. त्याच्यानंतर तिसऱ्या BCला थर्ड इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये संस्कृत भाषेचं आढळते आपल्याला. ओके. नंतरचं काय आहे, अशोकन इन्स्क्रिप्शन तुम्हाला माहिती, अशोकन पिलर, त्यांचा अभ्यास कुणी केला, तर देवदत्त भांडारकर यांनी, देवदत्त आर भांडारकर यांनी केलं, बरोबर. मग त्यात तर ही कशामध्ये आहेत, अशोकन जे इन्स्क्रिप्शन होते तर ते ब्राह्मी स्क्रिप्ट आहेत. ओके. तर ब्राह्मी स्क्रिप्ट आहे, ब्राह्मी ही स्क्रिप्ट आहे. तर ती कशी लिहितात की लेफ्ट टू राईट म्हणजे आपली जी भाषा आहे, आपण सुद्धा आता लिहिताना कसं लिहितो, एक लाईन लिहितो लेफ्टपासून राईटकडे, नंतर पुन्हा लेफ्टकडे येतो, पुन्हा राईटकडे येतो, तसेच ब्राह्मी स्क्रिप्ट आपल्याशी रिलेट करा तुम्ही. ओके. नंतर अल्सो इन खारोस्ती स्क्रिप्टमध्ये सुद्धा अशोकिन इन्स्क्रिप्शन आहेत. खारोस्ती स्क्रिप्ट राईट टू लेफ्ट, ब्राह्मी स्क्रिप्टच्या विरुद्ध. ब्राह्मी स्क्रिप्ट काय लेफ्ट टू राईट लिहायचे आणि खारोस्ती स्क्रिप्ट राईट टू लेफ्ट लिहायचे. ओके. ग्रीक अँड अरेबिक अल्सो सुद्धा ह्या इन्स्क्रिप्शन आहे, म्हणजे अशोकिन इन्स्क्रिप्शन ग्रीक 4मध्ये लिहिलेलं लक्षात ठेवा, ब्राह्मी, खारोस्ती, ग्रीक आणि अरेबिक. अशोकिन इन्स्क्रिप्शन अरेबिकमध्ये सुद्धा आहे. हे प्रिलिम्सला आपल्याला वाटेल की अरेबिक कसं असेल, पण आहे, हे लक्षात ठेवा. अनेकदा मी सांगतो, ब्राह्मी, खारोस्ती, ग्रीक आणि अरेबिक. नंतर त्याच्यानंतरचं काय आहे की 14th सेंचुरीला अशोकिन इन्स्क्रिप्शन फाउंड इन 14व्या शतकामध्ये तुम्हाला म्हणजे दिल्ली सल्तनतचा पिरियड होता तेव्हा एक लक्षात ठेवा की 14th सेंचुरी अशोकन इन्स्क्रिप्शन कोणाला सापडले, फिरोजशाह तुघलकला. तुघलक जे डायनॅस्टी होती, तुघलक जो रूल होता, त्यांचे राजा होते फिरोजशाह तुघलक, यांना सापडले. ओके. नंतर अशोकन इन्स्क्रिप्शन अशोकन इन्स्क्रिप्शन फर्स्ट डेसिफर्ड. ओके. त्याचं आपल्याला मिनिंग कळालं. डेसिफर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा समजणं, जे काही जुनं रायटिंग असेल, मग ते शिलालेख असतील किंवा पेंटिंग असेल, त्याच्यावर जे काही लिहिलेलं असेल, तर ते अशोकन इन्स्क्रिप्शनचं आपल्याला पहिल्यांदा कोणीपासून समजलं, जेम्स प्रिन्सेप. कधी, जेम्स प्रिन्सेप 1837. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. हा राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या प्रिलिम्सचा सुद्धा क्वेश्चन येऊन गेला आहे की अशोकन इन्स्क्रिप्शन फर्स्ट डेसिफर्ड बाय जेम्स प्रिन्सेप. ओके. मग महाभारताचं दुसरं एक नाव आहे, लक्षात ठेवा, सतसाहरी संहिता. महाभारताला सतसाहरी संहिता असं सुद्धा म्हणतात. ओके. एक इन्फॉर्मेशनमधून सांगतो तुम्हाला, सतसाहरी संहिता हे महाभारताचंच नाव आहे. ओके. अर्लिएस्ट बुद्धिस्ट टेक्स्ट, बुद्धिझम तुम्हाला माहीत आहे इसवी सन 6व्या शतकापासून सुरू झालं. ओके. तर अर्लिएस्ट बुद्धिस्ट टेक्स्ट कशामध्ये होतं, पाली लँग्वेजमध्ये होते. ओके. पाली लँग्वेज, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मागे सांगितले की सुरुवातीला की अर्लिएस्ट इन्स्क्रिप्शन तुम्हाला प्रकृतमध्ये होतं. अशोकन आपण 4 होते, त्याच्यामध्ये ब्राह्मी, खारोस्ती, ग्रीक आणि अरेबिक होतं. त्याच्यानंतर काय आपण म्हटलं की अर्लिएस्ट बुद्धिस्ट टेक्स्ट पालीमध्ये, लक्षात ठेवा तुम्ही. ओके. त्याच्यानंतर काय, सुलवसूत्राज प्रिस्क्राईब व्हेरियस काइंड ऑफ मेजरमेंट फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ सॅक्रिफिशियल अल्टर. ह्याच्यामध्ये मेजरमेंट असतात, त्याचा उल्लेख होता. ओके. तर सुलवसूत्राज, सूत्र म्हणजे कळते एखाद्या काम करण्याची पद्धत असेल, म्हणजे नावावरून कळायला पाहिजे तो. सुलवसूत्राज इट इज अ काइंड ऑफ मेजरमेंट, काहीतरी मोजमाप करण्यासाठी त्याच्यामध्ये उल्लेख होता. ओके. जातका तुम्हाला माहिती, जातका म्हणजे काय, गौतम बुद्धांचा, असं म्हणतात की गौतम बुद्ध आहेत, तथागत गौतम बुद्ध आहेत, त्यांचा तो जेव्हा जन्म झाला इसवी सन 6व्या शतकामध्ये पूर्व, तर तो त्यांचा 550वा जन्म होता. म्हणजे त्याच्या आधी त्यांनी 549 जन्म घेतलेले, मग ते प्राण्यांच्या स्वरूपात घेतलेले. ओके. तर त्या प्रत्येक जन्माच्या स्टोरीला काय म्हणतात, जातका म्हणतात. ओके. हे लक्षात ठेवा तुम्ही, प्रत्येक जन्माच्या स्टोरीला जातका असं म्हणतात. त्यांनी असे 549 जन्म घेतल्यानंतर त्यांचा 550वा जन्म म्हणून सिद्धार्थ म्हणून त्यांचा जन्म झाला. गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ होतं. ओके. तर त्या जातका म्हणजे काय, स्टोरी ऑफ गौतम बुद्धाच लाईफ, गौतम बुद्धाच्या जन्माच्या स्टोरी, असं गोष्टी, असं लक्षात ठेवा मराठीमध्ये. ओके. नंतर जैन टेक्स्ट, ठीक आहे, प्रकृतीमध्ये लिहिल्यानंतर काय आहे,
आता हे तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी अलेक्झांडर इन्व्हेजन, ओके, अलेक्झांडरनं जे इन्व्हेजन केलं त्याचं नो मेन्शन इन इंडियन सोर्स. भारतामध्ये जे काही सोर्स असतील, जे काही सामग्री उपलब्ध असेल त्यावेळेचा इतिहासाची, तर त्याच्यामध्ये कुठेही अलेक्झांडरनं आक्रमण केलं हे आपल्याला कुठेही सापडत नाही. ओके. नंतर काय, संड्रोकोट्टाच, संड्रोकोट्टाचाच संड्रोकोट्टा कोणाला आयडेंटिफाय चंद्रगुप्त मौर्य, हे लक्षात ठेवा. संड्रोकोट्टाजला आपण चंद्रगुप्त मौर्याच्या रिलेट करायचं. ओके. नंतर काय, प्लिनी, हे नंतर हे बाहेरचे लेखक आहेत. प्लिनी काय, नॅचरलिस्ट हिस्टोरियन नावाचं फर्स्ट सेंच्युरी इसवी सन पहिल्या इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये त्यांनी नॅचरलिस्ट हिस्टोरियन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला, पुस्तक लिहिलं. तर कुणी लिहिलं, ते प्लिनीनं लिहिलं. मग त्याच्यामध्ये ट्रेड सांगतात. ते कशाबद्दल माहिती सांगते की ट्रेड बिटवीन इंडिया अँड इटली. ओके, इंडिया अँड इटलीच्या ट्रेड, जो काय व्यापार असेल त्याच्याबद्दल माहिती देतं. प्लिनी लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊन गेला MPSCच्या प्रिलिम्सला. प्लिनीचं बुक आहे नॅचरलिस्ट हिस्टोरिया नावाचं बुक आहे, पहिल्या सेंचुरीला लिहिलं. त्याच्यामध्ये भारत आणि इटलीचा जो काही व्यापारची जी पद्धत आहे त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. ओके. नंतर ट्रॅव्हलर्स एक माहिती तुम्हाला, हे आपण हे नंतर पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. फासिन नावाचा गुप्ता पिरियड 5व्या पिरियडमध्ये आल्यानंतर एच सुआन सॅंग नावाचे, सुआन सॅंग हर्षा, जो 7व्या शतकामध्ये हर्षवर्धन नावाचा जो राजा होता, ते आपण नंतर बघणार आहोत. ते एक चायनीज ट्रॅव्हलर्स आहेत. ओके, ते इथं अभ्यास करण्यासाठी आले होते. आता हे एक लक्षात ठेवा प्रिलिमच्या दृष्टीने मित्रांनो, की 3 जोड्या लावायला प्रश्न येतात की विक्रम सामवत. ओके, विक्रम सामवत. तर कधी विक्रम सामवत म्हणजे 57 BC, हे लक्षात ठेवा. इसवी सन पूर्व 57 जर म्हणजेच विक्रम सामवतचा काळ आपल्या श्री महालक्ष्मीच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही बघत असेल, विक्रम सामवत 57 BC. ओके, म्हणजे आताच आपलं जे 2023 चालू आहे त्याचे 57 वर्ष पाठीमागं जायचं, मग तो विक्रम सामवतचा काळ आहे. मला वाटतं 1900 काहीतरी येईल, ते बघा आता तुम्ही. नंतर काय आहे, शका सामवत 78 AD ला आला. म्हणजे 78 AD ला म्हणजे त्याचा कालखंड आत्ता होतोय 2101. आत्ताच्या कालखंडानुसार जर शका सामवत जर आत्ता आपण आत्ताच्या कालखंडानुसार 2101 नावाचं वर्ष होतं. आता 2023 आहे, त्याच्यामध्ये 78 ॲड करा, बरोबर 2101 येते. ओके. गुप्ता इरा कधी आला, 319 ला आला, हे लक्षात ठेवा. विक्रम सामवत 57 इसवी सन 57 BC ला, इसवी सन पूर्व 57 साली विक्रम सामवत. नंतर काय आहे, शका सामवत 78 AD ला आला आणि गुप्ता इरा 319 ला, लक्षात ठेवा तुम्ही. ओके. पुन्हा रामचरिता. ओके, रामचरिता बाय कोणी लिहिलं, संध्यकाराने लिहिलं. कधी, 12व्या शतकामध्ये लिहिलं रामचरिता. रामचरित्रमानस हे वेगळं, रामचरित्रमानस हे 14व्या शतकामध्ये संत तुलसीदास यांनी लिहिलं. रामचरित्रमानस वेगळं आणि रामचरिता वेगळं. ओके. रामचरित्रा कुणी लिहिलं, संध्यकाराने लिहिलं. कधी, 12व्या शतकामध्ये, हे लक्षात ठेवा. ओके. रामचरित्रा लिहिलं की, आणि रामचरित्र म्हणजे जे रामचरित्रमानस हे भगवान श्रीरामाच्या लाईफ त्यांच्याशी रिलेटेड आहे. ओके. पण हे काय, रामचरित्रामध्ये कॉन्फ्लिक्ट बिटवीन कैवर्ता पिझंट्स अँड पाला प्रिन्स रामपाला. कैवर्ता जे शेतकरी आहेत, ओके, त्याचा आणि पालाचा जो राजा होता रामपाला, याच्याबद्दल यांच्यातला वाद दाखवला आहे. त्या वादाचं विश्लेषण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये शेवटी रामपालाचा विजय होतो. ओके. रामचरित्राबाई संध्यकारा. नंतर काय, मुशिका वामसा कुणी लिहिलं, अतुला नावाचे लेखकाने लिहिलं. कधी, 11व्या शतकात लिहिलं. तर त्याचं नाव काय, मुशिका वामसा. कुणी लिहिलं, अतुलन. अकाउंट डायनेस्ट ऑफ मुसिकाच. मुसिका नावाचं सुद्धा एक राजे होते किंवा एक घराणं होतं, राजे घराणं होतं. कुठं होतं, 10व्या शतकामध्ये. ते 10व्या-11व्या शतकामध्ये केरळामध्ये होतं. मुसिका म्हटलं की केरळा, लक्षात ठेवा तुम्ही. ओके, केरळ. तर हे आपल्याला प्रिलिम्सला असे क्वेश्चन येऊ शकतात की मुसिका वगैरे असं. नंतर कोण आहे, द स्ट्रीम ऑफ किंग्स ऑफ, हे राज तारांगिणी, तुम्ही वाचलं सुद्धा आजच्या MPSCला. राज तारांगिणी. ओके. राज तारांगिणी नावाचं बुक कोणी लिहिलं, कल्हानाने लिहिलं. हा काश्मीरचा होता. ओके. काश्मीरच्या हिस्ट्रीचे यांचा रिलेट करू शकतो आपण यांना. कल्हानाने लिहिलं त्यांचं राज तारांगिणी. पण राज तारांगिणीच्या
राज तारांगिणी बुकचं दुसरं नाव असं आहे की द स्ट्रीम ऑफ किंग्स. द स्ट्रीम ऑफ किंग्स. हे कुणी लिहिलं? कल्हाना यांनीच लिहिलं. राज तारांगिणी. आता फसवायसाठी असा क्वेश्चन येऊ शकतो की द स्ट्रीम्स ऑफ किंग रिटन बाय, तर कल्हाना लिहिलं. तर मित्रांनो, हा आपला पहिल्या चॅप्टरचं डिस्कशन झालेलं आहे. या पुढच्या एका एका लेक्चरमध्ये मी जे काही 11वीची NCERT आहे ती पूर्ण कव्हर करणार आहे, ओल्ड NCERT. आणि त्याचा फायदा आपल्याला GS1चा जो पहिला पार्ट आहे, मग त्याच्यामुळे भारतीय संस्कृती आहे, त्याच्यावर जे काही क्वेश्चन येतील मेन्सला 2025ला आणि प्रिलिम्सला सुद्धा, मग 2024ची असेल, कंबाईनची प्रिलिम्स असेल, तुमची UPSCची असेल, 2025ची असेल, त्याला सुद्धा आपला ह्या लेक्चरचा खूप फायदा होणार आहे. तर मी तुम्हाला आवर्जून आणि विनम्रपूर्वक असं सांगेन की ही लेक्चर तुम्ही आवर्जून बघा आणि याच्या नोट्स मी तुम्हाला PDF वर शेअर करेन. ओके, थँक्यू मित्रांनो.